तर जय शिवराव भाऊ. तर आता आलतो शेतात हे बघू शकता. आता इकडं रान रिकामं पडलंय नका, इकडे कडपा दिसायला. आता हे बघूनच तो का तिकडे ढिगारा, तिकडे आजी आहे का इकडं. ती बघूनच तुम्ही इथल्या रान मोकळं कडपा राहणार आहेत ते बघून ओळखला असेल मी शेताकडे कशाला आला. काय हरभरा गोळा करायचं आहे. थोडं केलं, एवढं केलं. त्या दिवशी मी बारक्या भावानं केलं. तर अजून त्याच्या पायी चालू हरभरा गोळा करा भाऊन. मला आता चला इथं हो का इथं आंब्याचं झाड आहे शेतातलं, फार आजोबाने लावलेलं आहे. आणि ह्याला कधीच तोर लागला नाही, पण ह्या वर्षी ह्याला तोर लागलाय. पण तरी पण आंबा का ह्याचा खायला भेटता का नाही काय माहीत. आता तोर तर लागला भावानं. काय होते की काय माहीत. फार आजोबाच्या काळातला आहे आंबा. तरी एवढ्या त्याला पाणीच नाही. नको इथे खाय नको. ही तर आंबा का, ती तर आंबा म्हणजे का सारखंच ती पेरण्यात का ट्रॅक्टर सारखं मोडते तरी पण ते सारखंच येते. नको इथे लिंबाचं झाड, काय लिंबाचं झाड तर मी 5वीत असताना तेवढं लावलेलं आहे. ते तर तसंच आहे, त्याला पाणीच नाही. काही आवड्याचं झाड बघावं काही. आणि इकडं खाली बघावं काही खड्डा. इकडे असा खड्डा हे असं चालतं. ही बुजवलं आहे आता. तर म्हणून काय झालं ह्या वर्षी पाऊस खूप झाला. त्याच्यामुळं काय झालं शेजाऱ्याच्या शेतातलं का म्हणजे असं इकडं उतरतं राहणार शेताकडं. म्हणजे पाऊस जास्त झाल्याने ती पाणी असंच येऊन पार खड्डाच पडला होता. आणि त्याच्यामुळं ह्या माझ्या आवड्याच्या सगळ्या हो का इथं मुळाच खुल्या पडल्यात. हो का सगळं खुलं आहे. सगळं पार हे झालं तरी पण टिकून आहे. हो का इकडं जांभळीचं झाड आहे हो काही. ते पण तोच लावलेला आहे. किती वर्ष झाले तरी सुद्धा झाड एवढेच आहेत. अजून मोठे झाले, त्यांना पाणीच नाही. तर हो का इकडलं पण हो का एवढं हरभरा आता गोळा करायचे. इकडलं तिकडं आजी हो का दिसली का भावना. एक आहे शेतात आलं का मस्त शांत वाटते बघा. मस्त फिलिंग असते शेत. गावात पण असते, पण गावापेक्षा आणि शेतात थोडं फरकच आहे की. गावात शेतात मस्त शहरात तर सांगायचंच काम नाही. 24 तास वाहनच असते. तर नुसता वाहनाचाच आवाज असते तिथं. आणि भावना इथं खरं का इथं काय झालं हो का ते तुम्हाला इथं मोहळा दाखवलं होतं बघा मी. इथून हो का इथं मोहळ गेलं वाटतं उठून. हो इथं मोहळा दाखवलं. काय केले चुलत्या ना का म्हणजे त्याने जळण काढायला आलते. त्यांनी जळण लावलेलं आहे. त्यांना मोहळाच माहीत नाही. त्यांनी हलवलीत वाटतं लाकडं. मोहळ खालीच दबलं. त्याच्यामुळं का मोहळ हललं गेलं उठून. आता दुसऱ्या ठिकाणी एकच राहिले फक्त. आता ते झाडं आता कोण्या दिवशी तर शेताकडे पण येणं हो नाही. आता जाऊन तर येऊ म्हणलं जरा फिरून, जरा फ्रेश वाटतं. जरा शेताकडे आली असती येऊ म्हणलं जरा शेताकडं. आणि शेताकडं येतात मग डोक्यात विचार आलता स्टिक घेऊ उलॉग करायचा आहे. उलॉग विसरला मग काय आपला हात आहे की काय असं काय. आलो शेतात. दिवस पण मावळला आहे आता. पर 5:30 वाजले तर आता शेतात आलो मी पण. सगळे घरी निघत असतील, मी शेतात आलोय. भाऊ ना आता आलो घरी आता शेतातून. काय अगं इकडे बघाय कशी करायला. भाऊ आता आलो शेतातूनच घरी. म्हणजे शेतात करायचं होता थोडा ब्लॉक करायचा होता, पण काय तर काम लवकर आलतो घरी जरा. अगं इकडे राणी. इकडं शिवरात्रीचे फराळ चावला आहे. बघा इकडं शेंगा बघा, भुईमुग, पलीकडे रताळे, बघर. इकडं ककडी शेतातलं वाळू चिरून ठेवले इथं. बघा इकडे बघा किती आणले तर. तर सगळं ते गावरानच आहे, शेतातलंच आहे सगळं ती. तर काय ना भाऊ आता का घरी आलोय बसलोय. घरी आल्या जरा थोडा मूड ऑफ झाला. कारण झाला असंच मॅच बघत बसलो होतो. तर जाऊ दे भाऊ. तर
आजच्या व्लॉगला इथंच एंड करतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असला होता सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.